बॅटिंग त्या बॅट्समॅन माले संघ तयार ठेवायचं बॅटिंगसाठी. बघात सिद्धिविनायक नेलपाडा संघ आता तुम्ही दोघं ठरवा मॅच किती ओव्हरची खेळवायची आहे. विक्रांत तुम्ही दोघे ठरवा कारण एवढा वेळ घेतला 5:40 झालेत. 6 डाऊन होतो 3 ओव्हरची खेळायची तुम्हाला. ओके चला मग चला लगेच तुम्ही थांबूच नका ना. चला चला क्षेत्रक्षेत्र चला बॅटिंग चला. परेश विक्रांत दोघे चाललेत ना तुम्ही. हा चला मग माझ्याकडे बघूच नका लगेच मैदानात. हा 3 ओव्हरची खेळून द्या. आता आपलं काम झालं जातं आपलं उरकलंय आपण त्यांना दिसणार नाही. बघा कॅमेऱ्यावरती पाहू शकता त्रिकूट जोडी. एकीकडे ज्यांनी चेंडू पूर्ण स्पर्धेला सूरज गोडविंदेला आपण पाहू शकता स्क्रीनवरती ज्यांच्या माध्यमातून दीनानाथ सुमित वसावा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आज सूरज गोडविंदे यांच्याकडून नाईट स्टॉप पार्टी आहे. हा आपण स्क्रीनवरती पाहू शकता दीनानाथचा चेहरा थोडा उतरलेला दिसतो. स्क्रीनवरती आपण पाहू शकता. जर कुणाला फोटो काढून पाहिजे तर स्क्रीनवरती जरूर फोटो काढून घ्या. सुमित वसावा त्याच्यासोबत आपण पाहतो दीनानाथ आणि सूरज गोडविंदे. बघा सूरज गोडविंदे आज पण खुश आहेत कारण तलवाडेवाडी संघ आपण पाहतो आंबेशिवला खेळायला गेला होता तिथे क्वालिफाय झाला. कारण सूरज गोडविंदेच्या नावाने ते संघ तिकडे खेळत असतो आणि तो संघ त्या ठिकाणी क्वालिफाय झाला आहे म्हणजे आज डबल खुशी आहे. चला आता इथे कुणीच थांबू नका. आपण सर्वांनी जरा बाउंड्री लाईनच्या जवळ चला. सुमित कुठे सर्व इथे बसू नका. बरं चला बरं समोर चला. इथे उभे राहायचे बिलन चला गप्पा गोष्ट कोपऱ्याला करा. फक्त बाउंड्री लाईन कडे लक्ष द्या. थोडा शेवटचा वेळ आहे. एकत्र नका जाऊ. इकडे जा काही जण काही अर्धे इकडे जा. रोहन भरत थोडं इकडे. भारत या सर बघा माले संघाचे काही पाठीराख या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सर या वरती या. पहिल्या कक्षापेक्षा आमच्या व्यासपीठावरती आला तर खूप बरं वाटेल. पहिला चेंडू आपण पाहतोय खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात कोणत्या प्रकारची चुकी नाही. पहिला चेंडू होती पहिला झटका पहिला आदरा पहिला गडी गारत पहिल्या विकेटचं बदल पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. पहिला फलंदाज येणार पवेलियनच्या दिशेने त्याची हस्ती आणि बस्ती केले उद्ध्वस्त. झटका क्रमांक 1 आपण पाहतो परेश वेले. काल त्यांनी 5-6 चेंडू 26 धावांची आक्रमक खेळी केलेली होती. 5 चौकार आणि 1 षटकाराची खेळी आपण पाहिली होती. तो परेश माघारी आलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो आहे जेव्हा सायंकाळची वेळ असते शेवटचा सामना असतो. ही पहिली सेमीफायनल आहे दोस्ती चषक 2024 ची दोस्ती ग्रुप पिंपरी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून पाहिला गेला कालचा क्वार्टर फायनल सामना या परेश वेलेने चमकवला होता. का कर्ज टेनिस क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाचं स्थान दिलंय हे दाखवत असताना कालची फलंदाजी. पण आज इथे बंटी पुन्हा एकदा सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा विचार केला तर प्रत्येक वेळी पॉवर प्लेचा गोलंदाज बदलला जातो. उलटा चेंडू इथे बॅक टू बॉलर चेंडू होता. फॉलो थ्रो मध्ये झेल होता. 1 2 3 सावधान विश्राम झेल ड्रॉप. नुकसान प्रसादला दिलेलं जीवदान घातक ठरू शकतो. प्रसाद एक आक्रमक फलंदाज आहे. अक्षय मात्र विचार करत असेल क्या किया तूने. चांगला चेंडू शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा 75 फटका
चांगला चेंडू, इथे विचारपूर्वक फटका मारण्याची गरज होती. अशाच चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं असतं. कधी कधी चांगला चेंडू आपण पाहतोय खराब होऊन जातो आणि खराब चेंडू कधी कधी असा चांगला पडला जातो. चांगला चेंडू आपण पाहतोय, विकेट डॉट डॉट. चौथा चेंडू ब्लॉकर खेचण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतो. दोन शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडू उचलला जाणार, दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट. बॅटच्या सहाय्याने 2 धावा संघाच्या खात्यात या ठिकाणी 2 धावा जमा केल्या जातात. आज आपण पाहतो सिद्धिविनायक देरलपाडा संघ सध्या तरी या स्पर्धेमध्ये आपण पाहतो तुफानी कामगिरी करत असताना चांगला आपण पाहतो काम करतो. याच्या अगोदरही चांगल्या स्पर्धेमध्ये पारितोषिक पण ही लक्की ग्राउंड कावडे कोलारी संघ आज बॅकफूट वरती गेलं. वरती चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव घेतली जाणार, एका धावेवरती समाधान. बघा विक्रांत वेलेसाठी हरेश्वर वेले सर या ठिकाणी, हरेश्वर भोईर सर आमच्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला हरेश्वर भोईर आणि सागर सिंग याचकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत. आपल्यातून विक्रांत बरीच वर्ष डोंबिवलीमधून खेळलाय. आज KPL मध्ये आयकॉन प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. NPPL KPL मध्ये आयकॉन प्लेअर म्हणून त्याला घेतलं जात आहे. आज पाहूया कशा प्रकारे कामगिरी करणार. चांगला चेंडू, पण इथे पाहतोय आता ज्याचा दिवस असतो ना, आज बंटीचा दिवस आहे. आज सकाळपासून चांगल्या प्रकारे केली. तो काल विक्रांत परेशचा दिवस होता. चांगल्या चांगल्या मॅचेस त्यांनी काल पटकवल्यात, जिथे 3 चेंडू 4 धावांची गरज असताना एक नशिबान चौकार आला आणि तो संघ क्वालिफाय झाला होता. म्हणजे ज्या ज्या दिवशी आपण पाहतो क्रिकेट हा नशिबानांचा खेळ आहे असं म्हटलं जातं. क्रिकेटला जरतरची भाषा बोलली जात नाही, पण जरतरशिवाय क्रिकेट होत नाही. इथे बंटी पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्क वरती. 5 चेंडू पहिलं षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झालं. 3 धावा 1 विकेट. हेमंत गतिवान चेंडू आपण पाहतोय. हेमंतचा विचार केला पडल्यानंतर चेंडू नेहमी आतमध्ये गेलो, इन स्विंग आउट स्विंग दोन्ही प्रकारची गोलंदाजी करत असतोय. आज बरीच वर्ष आपण पाहतो, मी कॉमेंट्रीला जेव्हा कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सहज झालो त्याच्या 2 वर्षानंतर मी कोतरवाडीच्या मैदानावरती हेमंत आणि शिवम या जोडीला पाहिलं. इथे कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट डिझर मध्ये झेल देऊन माघारी परतला प्रसाद. आणखीन एक झटका, परेशच्या नंतर प्रसाद माघारी परतला. झटका क्रमांक 2, विकेट क्रमांक 2 मार्गस्थ. आता आपण काहीच बोलायचं नाही दादा, आता फक्त तुम्हीच फिल्डिंग करा, तुम्हीच बॅटिंग करा, टाइम तुम्हीच मॅनेज करा. आमचं काम आहे फक्त स्कोर सांगणं. विलास अफलातून गोलंदाजी, आज नशिबवान 6 चेंडू 6 धावांची गरज असताना 6 डॉट चेंडू टाकलेत. वरती 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना आपण मध्ये अक्षयने ते निर्धाव षटक फेकलं आणि संघाला प्रगती पथावरती नेलं. ओरपी चेंडू डिपेक्स्टा कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय. निलेश शिनारे त्या ठिकाणी तैनात, कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. 1 धाव या ठिकाणी घेतली झाली. विलासच्या खात्यामध्ये 1 धाव. संघाचं खातं आपण पाहतो 4 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत. 1 षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय. समोर चांगले फलंदाज आहेत, धावसंख्या उभारावी लागेल. ती कशा प्रकारे असेल पाहूया. हेमंत पुढचा चेंडू, इथे चांगला फटका आपण पाहतो. ब्लॉक आलेला चेंडू डिपेक्स्टा कव्हर रिझन मध्ये. टॅटूमॅन ज्याला म्हटलं जात आहे तो ऋषी त्या ठिकाणी तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाही. विक्रांतसाठी सुवर्ण संधी हरेश्वर भोईर सर आणि सागर सिंग याचकडून प्रत्येक षटकाराला आता 2000चं पारितोषिक आहे. बाय 4 मारले ना, पहिला नंबर इथं च्या जोडीला जे ट्रॉफी आहे 4थ्या क्रमांकाची ती लागू होईल. 8 धावा दादा, 6 धावा आहेत, सॉरी. पुढचा चेंडू आपण पाहतोय. इथे फटका सुंदर आहे.
क्षेत्ररक्षक टाकली लाजवाब शिवम अफलातून झेल लाजवाब क्षेत्ररक्षक पाहतो. या अगोदर शिवमने चांगला झेल पकडला होता. इथेही पाहतो रिप्लेच्या माध्यमातून आपण जरूर पहा. कौतुक करा मित्रांनो. शिवमसाठी जोरदार डायलॉग जाऊन द्या. अफलातून झेल होता. प्रयत्न चांगला होता विक्रांतचा पण इथे बघा राईट ओव्हर द विकेटचा मारा केला होता. शपलून केल्याचा प्रयत्न ग्लान्स चांगला होता. बराच का चेंडू वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नर मध्ये शिवम समोर आला. स्वतःची पर्वा न करताना जमीन लगत झेल घेतला. अफलातून झेल झटका क्रमांक दुसरा. अक्षय मात्रे आपण पाहतोय या ठिकाणी तैनात होईल. पुन्हा एकदा हेमंतने चांगली गोलंदाजी केली. त्यांनी 3 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केलेत. आजच्या दिवसाचा हिरो आमचे स्माइल मॅन चेरी. इथे लाजवाब मी सांगितलं खराब चेंडू पण कधी कधी चांगला होऊन बसतो. इथे अक्षयकडून चेंडू निघून गेला होता. त्याला कव्हर पॉईंट डिझर मध्ये मारण्याचा प्रयत्न पॉईंट डिझर मध्ये मारण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज बाद. संदीप आता नवीन गेलाय. याच्या अगोदर आपण पाहतो विनोद गेला पण विलास माघारी याला बाहेर झाला चेंडू. आम्ही नेहमीच बोलतो ना राहत चलती लडकी को छेडना और बाहर जाती गेंद को छेडना. चपराक तो बैठनी है. चपराक बसले. आज पाहिलं गेलं याला होतात नशीब बलवत तर काय करणार शोएब अख्तर. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहिली गेली. अक्षय लीडिंग विकेट टेकर आजच्या दिवसात आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा सूर्यफटका. राज चेंडू परत पोचलाय पण झेल या ठिकाणी ड्रॉप. चांगला प्रयत्न होता राजचा. चांगला प्रयत्न. टॉस केला जातो प्रत्येक चेंडू टॉस आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतील धावसंख्या स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती. अक्षय पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. राज पुन्हा एकदा तयार. बिझी मॅन आहे राज. सध्या बिझी ठेवलं राजला फलंदाजांनी. कंपल्सरी चेंडू आपण त्याच्याकडे पाठवला जातोय. या सिंगलने स्कोर कार्ड 9. 3 चेंडू शिल्लक आहे. 3 माल्टी हिट येणार का. विनोद स्ट्राईकला आहे. इथे फुलटा चेंडू. अक्षयच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. अक्षय इथे पुन्हा एकदा हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. एका धावेने स्कोर कर 10 आकड्यावरती. 5 फलंदाज बाद झालेत. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. ज्या दिवशी जो संघ गरमीमध्ये असतो ना तो संघ गरमीमध्ये चालतो आणि इथे आपण पाहायला गेला. हा इथे धावाचा विकेट पाहायला गेलं. 10 धावा झालं. 11 धावांची गरज लगेच. चला अक्षय प्लीज. दिलेश या धावत या लगेच. चला बाहेर. प्रशांत गाडी पाठवू. या धावत आहे. चांगली गोलंदाजी अक्षयची आपण या ठिकाणी पाहतोय. 10 धावा झाले. 6 विकेट प्राप्त झाले. त्यामध्ये पाहिले गेले आपण बंटीने 1 विकेट घेतला. 3 धावा खर्च केल्या. हेमंतने 2 विकेट घेतल्या. 3 धावा खर्च केल्या. अक्षयने 4 धावा खर्च करून 2 विकेट घेतले. 1 धावाचा विकेट. वैभव बाबूने
11 धावांची गरज आहे. निलेश आणि हेमंत ही जोडी मैदानावरती. चला आपण पाहतो सलामीची जोडी मैदानावर रवाना होते. हेमंत निशांत निशांत मोबाईल चार्ज झाला का? निशांत मोबाईल चार्ज झाला? तर विक्रम गोलंदाजी मार्क वरती 11 धावांचं लक्ष. 18 चेंडून 11 धावा. हलकी हाताने ग्लान्स केले रिझल्ट मध्ये आपण पाहतोय 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. आता विचारपूर्वक खेळावं लागेल. विक्रमची गोलंदाजी कशा प्रकारे खेळली जाईल, विक्रम कशा प्रकारे गोलंदाजी करेल यावरती सर्व निर्भय असेल. काल परेशने चांगली गोलंदाजी केली, प्रसादची चांगली गोलंदाजी आपण पाहिले, पण इथे आपण पाहतो विक्रमचे पॉवर प्लेचं षटक कितपर्यंत आणि कशा प्रकारे असेल यावरती लक्ष असेल. दोस्ती ग्रुप इब्रोले आयोजित दोस्ती चषक 2024 पर्व पहिली सेमीफायनल. फुलेंचा चेंडू इथे टार्गेट होणं गरजेचं होता. दोन धावा आपण पाहतोय. आमच्या कर्जत तालुक्यामध्ये दादा चालतंय. किती बाहेर किती तुम्ही नियम अटी करत करा. आमच्या बैलांच्या शर्ती आणि क्रिकेटचे सामने आमचे दुपारनंतर चालू होतात. किती नियम अटी ठेवा. इथे सूर्यफटका निलेश शिनारे चेंडू पाठवलाय तो नदीच्या किनारे. षटकार निलेश शिनारेच्या बॅट मधून चेंडू पहिला आपण लावीला पाहू शकता. चांगला चेंडू होता. लेग स्टेपला चेंडू होता. सफल झाला. डीप फाईन झोन मध्ये चेंडू ढकलला गेला. 7 धावांसाठी षटकार. अक्षय जरा आवाज कमी कर ना. अंडरआर्म शॉट टॅप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. हा टॅप शॉट या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. निलेश शिनारेला अंडरआर्मचाही भरपूर अनुभव आहे. तो टॅप शॉट मारण्याचा प्रयत्न का म्हणतात मला हार्दिक पांड्या आज तशा प्रकारे कामगिरी केली. पुन्हा एकदा सूर्यफटका मॅच विनिंग फटका. चेंडू आउट ऑफ पार्क. फायनल मध्ये प्रवेश केला सिद्धिविनायक क्रिकेट संघ निर्लपाडा संघ आज फायनल मध्ये प्रवेश केलाय. अफलातून पहिला सामना आपण जय कोलमा माता शेलू संघाला पराभूत केला. दुसरा सामना आपण पाहतो